मला माझ्या BSCचा रिझल्ट भेटला आहे, ते पण 2 वर्षांनी मी घ्यायला आली आहे, ते पण मला आठवलं आहे चुकून. सो मी आता आमच्या डिपार्टमेंटला आली आहे, म्हणजे दिस इज नॉट माय डिपार्टमेंट, दिस इज माय स्पोर्ट्स डिपार्टमेंट. वी मिस दिस अ लॉट. आम्ही आमच्या लॅब्स वगैरेपेक्षा डिग्री बॅचलर्सच्या वेळेस सर्वात जास्त स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये होतो. आणि तुम्हाला आमची ट्रॉफी दाखवते जी आम्ही आमच्या बॅचमध्ये जिंकली होती हँडबॉलमध्ये. दिस वन गदावाली. हँडबॉलमध्ये आमचा 3rd रँक आला होता, तेव्हा आम्ही ती ट्रॉफी जिंकली होती. इट वॉज अ व्हेरी प्राऊड मुवमेंट. त्यावेळेस माझं झोनल पण झालं होतं पुण्यासाठी. काका नाही आलेले अजून, काका बाहेर गेले. सो दिस वॉज दी बेस्टेस्ट मेमरीज जी आम्ही बॅचलर्सला घालवली आहे. आणि आय डोंट थिंक सो त्यानंतर या गोष्टी कधी येतील लाईफमध्ये, कधी स्पोर्ट्स परत खेळणार वगैरे. ॲक्च्युली घरचे तर पाठवायचे लेक्चर्ससाठी, पण आम्ही मोस्ट प्रोबॅबली जास्त स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे ना आम्ही दिवसभर ग्राउंडवर असायचो. आमची दिवसभर प्रॅक्टिस, खेळायचो, मॅचेस, नुसते आम्ही ह्यामध्येच असतो. बट स्टील गाईज, रिझल्ट तुम्हाला माहिती आहे का माझा रिझल्ट काय आहे? स्टील माझं SGPA इज 8. कुठे आहे माझं SGPA? 8.11. फायनल ग्रेड इज A. म्हणजे आम्ही अभ्यासात पण कमी नाही आहोत आणि स्पोर्ट्समध्येही कमी नाही आहोत. कुकिंग स्किल्स तर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलेच असतात. ग्राउंडवर आली आहे खूप दिवसाने. आय स्वेअर आय मिस दिस प्लेस. गाईज, व्हॉलीबॉल कोर्ट. दिवसभर आम्ही याच्यावर असायचो, लिटरली दिवसभर. ना आता इथे कोणी खेळायला आहे ना काय, इतकं मोकळं वाटतं. कधीच नव्हतं आमचं ग्राउंड. सिरियसली आम्ही दिवसभर खेळायचो, दिवसभर. स्टील नव्हतं. आम्ही चालली आहे घरी. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.